रायगडच्या खालापूर तालुक्यातून या क्षणाची एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। खानाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष सुनील सोनावणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आता बौद्ध समाजात संतापाची लाट उसळलीये। आरोपींना तातडीने अटक करा या मागणीसाठी आज बुद्ध फुले शाहू आंबेडकर न्याय कृती समिती थेट रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या दरबारी पोहोचलीये। माझं नाव सचिन सुखदेव जाधव, राहणार बदलापूर। सुनील सोनावणे हे माझे मेवणे आहेत आणि सीमा सुनील सोनावणे माझी सख्खी बहीण आहे। 23 तारखेला एक साधारणतः पावणे 8, 7:30 पावणे 8च्या दरम्यान माझ्या भाऊजींच्यावरती त्यांना फोन करून दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन करून त्यांना बोलवण्यात आलं। त्यांचे सहकारी मोनिकेत पाटील आणि ते हे यांना कंपनीच्या गेटवरती बोलवण्यात आलं, गोदरेज कंपनीच्या, आणि त्यांच्यासोबत ते आले असताना मंगेश पाटील आणि भूषण पाटील हे असे समाजकंटक गावातील खानाव गावातील आणि त्यांच्यासोबत असलेला आदिवासी लोकांचा जमाव यांच्या सहाय्याने त्यांनी सुनील सोनावणे आणि मोनिकेत पाटील यांच्यावरती अतिशय गंभीरतेचा हल्ला केला। लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या शरीरावरती बेदम त्यांना मारहाण केली। तू आम्हाला प्रत्येक कामात नडतो, तू आम्हाला प्रत्येक कामात व्यत्यय आणतो आणि शिवाय तुला आम्ही जिवे मारू, तुला आम्ही ठार मारू, अशा वारंवार त्याला ते मारताना ते त्यांना बोलत होते। शिवाय इतकी बेदम मारहाण करून सुद्धा ते आज देखील मोकाट फिरत आहेत। आम्ही खालापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता खालापूर पोलीस स्टेशनने तक्रार दिली असता DYSP यांच्याकडे अर्ज देखील दिला होता, पण तरी पण अद्यापही कुठली कारवाई झाली नाही। परिणामी त्या अर्जाची दखल घेत आम्ही सर्व परिवार, त्यांचे सर्व हितचिंतक, सर्व आप्तेष्ट यांनी अलिबाग येथे येऊन आज SP मॅडम यांची भेट घेतली आहे। त्यांना निवेदन देखील दिलेलं आहे आणि त्यांना निवेदन देऊन त्यांना सगळ्या गुन्ह्याची पार्श्वभूमी सांगितलेली आहे। अजूनही आरोपी आम्हाला भयावह परिस्थितीत ते दाखवत आहेत, जेणेकरून आमच्यापर्यंत मेसेज गेला पाहिजे की हे घाबरले पाहिजेत, यांनी घराच्या बाहेर निघालं नाही पाहिजे। माझी बहीण एकटी घरी असते, शिवाय छोटासा बाबू आहे आणि तिला देखील तिच्या मनामध्ये सुद्धा एक भीती बसलेली आहे, कारण की घरातला कर्ता पुरुष जर घरी बसला तर त्याला अनेक काही कारणं असतात। त्याच्यामध्ये हे भीतीचं वातावरण त्यांच्या पूर्ण कुटुंबियाला आहे। सदर आम्ही मॅडमकडे अर्ज दिलेला आहे। आम्हाला न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे आणि समस्त पोलिसांच्यावरती पूर्ण विश्वास आहे, जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल आणि कठोराती कठोर कारवाई या आरोपींची व्हावी ही आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। माझं नाव समीक्षा सुरेश सोनावणे, माझे दीर सुनील रामा सोनावणे यांच्यावर बॅड हल्ला झाल्यामुळे आमच्या जीवाला थोडं कठीण वाटतंय। माझ्या दीराला धोका दिलाय, धमकी दिली की तुला आम्ही खूप, म्हणजे त्या दिवसाला माझ्या दीरावर एवढे एखाद्या गुरावर घाव नाही घालत अशी माझ्या दीरावरती शिगांचे घाव घातले। आम्ही पूर्ण कुटुंब रडत राहिलेलो। आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाही आणि आम्हाला ती लोक धमक्या देत आहेत। मी गणेश जानू केदारी, बुद्ध फुले शाहू आंबेडकर कृती समितीचा सभासद आहे। गेल्या 23 तारखेला आमचे मित्र, आमचे सहकारी, धार्मिक संघटनेचे ज्येष्ठ चळवळीचे सहकारी आमचे आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये चांगले काम करत आहेत असे आमचे सन्मित्र सुनीलजी सोनावणे यांच्यावरती जो समाजकंटकांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे आणि 25 ते 30 जणांना त्यांच्यावरती मारहाण केलेली आहे, परंतु अजूनपर्यंत ते आरोपी अटक नाही आहेत। म्हणून आम्ही SP मॅडमला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन मॅडमने स्वीकारलेलं आहे आणि लवकर आरोपींना अटक केलं असं आश्वासन दिलेलं आहे। परंतु हा अन्याय आमच्या सुनील सोनावणेवरती ह्या खालापूर तालुक्यात मर्यादित नसून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा आमच्या समाजावरती, बौद्ध समाजावरती अन्याय चालू आहे आणि हा अन्याय कुठे जर थांबला नाही तर आम्ही कृती समितीच्या वतीने ह्या खालापूर तालुक्यात नवे रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। कारण हा अन्याय एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीवर नसून हा संपूर्ण समाजावरती अन्याय आहे आणि माझं सुनील सोनावणे साहेब हे जे सहकारी आहेत हे चांगले उद्योजक आहेत, परंतु आपला समाजाचा व्यक्ती हा जर पुढे जात असेल, आर्थिक सक्षम होत असेल आणि अशा प्रकारचे समाजकंटक हे जर आमच्या व्यक्तीवरती असं दाबण्याचा प्रयत्न करतील, मारण्याचा प्रयत्न करत असतील आणि कुठं संपवण्याचा प्रयत्न करत असतील तर हा खूप मोठा आमच्या समाजावरती अन्याय आणि सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व संघटना एकत्र होऊन याच्यावरती चांगल्या प्रकारे आम्ही अन्यायावरती प्रतिकार करणार आहोत आणि उपोषण किंवा आंदोलन करावं लागलं तरी आम्ही करणार आहोत।
अशा पद्धतीने आपल्या प्लॅनच्या माध्यमातून मी या समाजकंटकांना आवाहन करतो आणि सर्व जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण लढण्यासाठी तयार राहा.